महापालिका लोकशाही दिनाचे 2 सप्टेंबर रोजी आयोजन. 19 ऑगस्टपर्यंत निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन. ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन 2 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. तरी नागरिकांनी सप्टेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच दिनांक 19 ऑगस्टपूर्वी त्यांचे अर्ज निवेदने महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रतीत सादर करावे. हे निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1 सादर करणे आवश्यक आहे. प्रपत्र 1 नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक क्रमांक प्रसूदा 1099 CR 239818 दिनांक 26 सप्टेंबर 2012 नुसार माहे डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदने न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केलेली आहेत तसेच ज्या निवेदनावर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही अशाच निवेदनांचा विचार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे तसेच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे अशी प्रकरणे केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिकेने विक्रमी वेळेत केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या अर्जाची छाननी. पहिल्या टप्प्यातील 95,000 अर्जांची छाननी पूर्ण. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या पहिल्या टप्प्यातील 95,000 अर्जांची छाननी ठाणे महापालिकेने शनिवारी 3 ऑगस्ट ते सोमवार 5 ऑगस्ट या 3 दिवसात अहोरात्र काम करून विक्रमी वेळेत पूर्ण केली आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे आवश्यक मनुष्यबळ तसेच संपूर्ण तांत्रिक व्यवस्था महापालिका मुख्यालयात सज्ज करण्यात आली होती. शनिवारी ते सोमवार असे 3 दिवस दररोज 3 सत्रांमध्ये अखंडितपणे काम करून जमा झालेल्या सर्व अर्जांची विगतवार ऑनलाईन तपासणी करण्यात आली. त्यासाठी संगणक संचाचे अद्ययावत नेटवर्क तयार करण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त मुख्यालय जीजी गोदेपुरे, उपायुक्त समाजसेवक अनघा कदम, समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे, कार्तिक अधिकारी दयानंद गुंड यांनी प्रत्येक सत्रात होणाऱ्या अर्ज पडताळणीचे नियोजन केले. त्यात सूत्रबद्धता आणून जलद गतीने काम मार्गी लावले. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिकेने प्रभाग समिती निहाय 137 मदत केंद्रे सुरू केली आहेत. वागळे इस्टेट प्रभाग समिती कार्यालयात त्यासाठी एक वॉर रूमही तयार करण्यात आली आहे. या सर्व मदत केंद्रांवर
आलेले अर्ज तसेच ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज यांची ऑनलाईन पद्धतीने पात्रता निश्चित करण्यात आली. त्यात ठाणे तालुक्यातील ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या महापालिका हद्दीतील अर्जांचा समावेश होता. ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त अनघा कदम यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचे कौतुक केले. तसेच पहिल्या टप्प्यात ज्या पद्धतीने सगळ्यांनी काम केले तोच उत्साह दुसऱ्या टप्प्यातही कायम ठेवून या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवता येईल याची दक्षता घ्यावी असेही आयुक्तराव यांनी स्पष्ट केले. शासनाच्या निर्देशानुसार कागदपत्रांची छाननी करून त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. त्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालय येथे संगणक संचाचे नेटवर्क, त्यासोबत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे 3 सत्रातील गट यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना अंगणवाडी पर्यवेक्षिकांचीही साथ मिळाली. समाज विकास विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी विशेष मेहनत घेतली. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शासनाने दिलेल्या विविध मुदतीत कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच अहोरात्र काम करून त्यांची ऑनलाईन तपासणी केली. अहोरात्र काम केल्याने विविध मुदतीत ही पडताळणी करणे शक्य झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. मंगळवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी ठाणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांच्यासोबत ठाणे जिल्हा शिवसेना अध्यक्ष केदार दिघे यांच्याकडून ठाणे जिल्ह्यातील संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. चर्चेमध्ये संच मान्यता मिळणे, संच मान्यता दुरुस्त्या निर्धारित वेळेत करणे, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर मान्यता, शालार्थ प्रस्ताव, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती, कनिष्ठ महाविद्यालयीन अर्धवेळ व घड्याळी तासिका तत्वावरील शिक्षकांच्या नियुक्त्या, माध्यमिक शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका व अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक समस्या अशा अनेक विषयांचा समावेश होता. यामध्ये शिक्षणाधिकारी स्तरावर असलेल्या कामांचा शीघ्रगतीने निपटारा करण्याबाबत दिघे यांनी माननीय शिक्षणाधिकारी यांना सकारात्मक चर्चेअंती सांगितले. यावेळी मारुती पडळकर, प्रदीप शिंदे, प्रदीप वाघ, विलास आंग्रे, भगवान गावडे, कुलदीप पाटील, शुभांगी निचिते, दिलीप चौधरी, तुकाराम खाटेघरे, राजेंद्र पवार यांची मुख्य उपस्थिती होती. या सभेस शिवसेना गटाचे, उभाटा गटाचे अनेक कार्यकर्ते व महाराष्ट्र शिक्षक सेना ठाणे माध्यमिक विभागाचे जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी व शिक्षक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय शिक्षणाधिकारी यांच्या शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन शिक्षकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याबाबत आश्वस्त केले. यापुढेही शिक्षण विभागातील कोणत्याही समस्या असल्यास संबंधितांना केदार दिघे यांची सक्रिय मदत होणार असून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे यांच्या पदाधिकाऱ्यांना समस्याग्रस्त कर्मचाऱ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन शिक्षक सेनेतर्फे करण्यात आले. सांगितलं की आजचे जे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत ते नुसते ठाणे शहरपुरता मर्यादित नसून ग्रामीण भागामध्ये म्हणजे पूर्ण ठाणे जिल्हा आणि पूर्ण पालघर जिल्हा ह्याच्यामध्ये जे शिक्षकांना त्रास होत आहेत, जे शिक्षकांचे प्रश्न आहेत आणि जे अनेक वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत, काही जणांच्या ट्रान्सफरच्या बाबतीत असतील, काही जणांच्या कुठे नेमणुकांच्या बाबतीत असतील, या सगळ्याचा परिणाम जो होतो तो विद्यार्थ्यांवरती होतो आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ह्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या त्रासामधनं त्यांना जाता येऊ नये याच्यासाठी हा प्रयत्न आहे. आणि म्हणून आमच्याबरोबर महाराष्ट्राचे आमचे शिक्षक सेनेचे सचिव असतील, पडळकर सर असतील, इकडे गावडे सर असतील, ठाणे जिल्ह्याचे शिक्षक सेनेचे, ह्या सगळ्या मंडळींना घेऊन आणि जिल्ह्यातले देखील शिक्षक इकडे उपस्थित आहेत. शहापूरपासनं, मुरबाड आणि वाड्यापासनं या सगळ्यांचे मुद्दे घेऊन आम्ही आता या शिक्षणाधिकाऱ्यांकडे ह्या सगळे मुद्दे आम्ही उपस्थित केलेत आणि मला खात्री आहे येणाऱ्या काही काळामध्ये किंवा जास्तीत जास्त 2 आठवड्यामध्ये अनेक प्रश्नांना ह्याचे उत्तरं मिळतील आणि ही उत्तरं मागण्यासाठी आम्ही स्वतः परत एकदा ह्यांची वेळ घेऊन आम्ही येणार. साहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय केदारजी दिघे साहेब यांच्या
नेतृत्वाखाली जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक दैतुले मॅडम यांच्यासोबत सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये खरं तर 20 विषयावरती चर्चा झाली. त्यामध्ये बरेच जे महत्त्वाचे विषय आहेत ते दैतुले मॅडमनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आणि लवकरात लवकर ज्या ज्या मागण्या मान्य झाल्या त्याचे पत्र आपण शाळांच्या मुख्याध्यापकाच्या ग्रुपवर सुद्धा आणि वेगवेगळी पत्रंसुद्धा काढण्याचं त्यांनी मान्य केलं. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो त्यांनी मान्य करण्यात आला की 2022-23ची जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं समायोजन लवकरात लवकर आम्ही करून घेऊ हे आश्वासित केलं. त्याच्यामुळं जेणेकरून विद्यार्थ्याची गुणवत्ता ढासळणार नाही याची दक्षतासुद्धा माननीय शिक्षण अधिकाऱ्यांनी घेण्याचं आश्वासन दिलं. त्याच्यानंतर ज्या संच मान्यता आहेत ऑनलाईन संच मान्यतेत दुरुस्तीसुद्धा करण्याचा त्यांनी कॅम्प लावून आदेशित केलं. धन्यवाद. सेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय केदार दिघे साहेब, त्याचबरोबर शिक्षक सेना सर्व आम्ही या ठिकाणी ज्या शिक्षण अधिकारी मॅडम आहेत त्यांना भेटलो. ज्या शिक्षकाच्या समस्या आहेत त्याच्यामध्ये PFच्या शिल्पा असतील, त्याचबरोबर सर्व्हिस बुक असेल, त्याचबरोबर मंथली स्लिप ज्या आहेत शिक्षकांना त्या बऱ्याचशा शिक्षकांना भेटत नाहीत. याच्या बरोबर त्याचबरोबर बऱ्याचशा शाळेमध्ये सरप्लस शिक्षक आहेत परंतु त्यांना दुसरी शाळा दिली जात नाही. त्याचबरोबर काही शाळेमध्ये क्लार्क लोक जे आहेत त्यामध्ये क्लार्क लोक जागा व्हॅकंट आहेत, क्लार्क लोक आहेत परंतु त्याच्यावर काही बंदी असल्याकारणाने ते पण पाठवल्या जात नाहीत. तर बरेचसे काम जे पेंडिंग होते ते पेंडिंग कामं आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि शिक्षणाधिकारी मॅडम जे आहेत त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की बाबा तुमचे जे मुद्दे आहेत ते लवकरात लवकर मार्गी काढण्यात येतील अशा पद्धतीचा त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि ते मार्गी लागतील. सेवा भरती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते अर्थ विभागातील 17 नवनियुक्त उमेदवारांना आदेश प्रदान. सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत अर्थ विभागात निवड झालेल्या उमेदवारांना दिनांक 1 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित उमेदवारांचे अभिनंदन केले. अर्थ विभागातील कनिष्ठ सहाय्यक लेखा 12 पद, वरिष्ठ सहाय्यक लेखा 5 पद अशा एकूण 17 नवनियुक्त उमेदवारांना आदेश निर्गमित करण्यात आले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी बैजनाथ बुरडकर तसेच अर्थ विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट क सरळ सेवा भरती करण्यासाठी 5 ऑगस्ट 2023 रोजी विविध संवर्गातील 255 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. IBPS या संस्थेद्वारे सदर परीक्षा घेण्यात आली असून काही संवर्गांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इतर उर्वरित संवर्गातील निकालामध्ये पात्र उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी सुरू असून लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येतील.